अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची बायको माझी छान लय छान अरे बायको माझी छान लय छान लोका संजू भाऊने तर सकाळ सकाळ चालू केली संजू भाऊ झालाय छान लय छान संजू भाऊ हो संजू भाऊ कधी आला काल चालू आहे लय दिवसात नाही आला राव बाळासाहेब आलो काय सकाळ सकाळ एकदम छान झालाय तुम्ही माझी लय बेकारी झाली राव बेकारी झाली हा काय झालं सकाळी बायकोने बाकरी कालवून सगळं केलं हा गेली ना ती गेली गेली राव मला लय वाईट वाटतंय म्हणजे गेली गेली तर काय मग कोणाला सांगितलं का नाही तुम्ही नाही ना इथं येऊन 10 रुपयात बसलं राव ही असं योग्य आहे का हा कुशालराव तुमची बायको गेली हा आणि तुम्ही राव पेत बसला इथं गेले नाही गेले तर तुम्ही काय काळजी कर नका तुमचाही दोस्त येईल का आम्हाला आज आणि गावातल्या बी लोकांना कळेल बाळासाहेबाची किंमत काय आहे ती आज तुमची बायको गेली का नाही हा तुमच्या बायको तर सगळं गावातली लोक मिळून करायला लावतो तुम्ही बरं तुम्ही निवांत राहा इथंच आलोच मी सगळं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे सगळं काय व्यवस्थित करणार सगळं हा बाळासाहेबाचा शब्द ही हा शिरप्या ओय शिरप्या शिरप्या काय झालं सांगला का अरे वहिनी 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 कोणची वहिनी अरे संतू भाऊची बायकोला का मरली का आला का काय बोलतोय का खरं तर संतू भाऊची बायको मरली तू काय कर ती दोघं जण नाहीत वय त्या संतू भाऊची मेवना नाही ती गणपा आणि ते मयुरी वय त्या दोघांना बोलवून मी मोर्ची तयारी करतो लवकर झाला का लवकर झाला का काय खरं नाही रे काय खरं नाही कडे बोल की शिरपा आका गेली आका अहो काय म्हणताय ते आप्पा गेलं हाप्पा गेला मग चल चल घरी जाऊन बघावं लागन काका ते आपला संजू भाऊ नाही वय त्याची बायको मरली या लवकर या त्याच्या घरी अहो मला बसायला टायमिंग नाही या लवकर सांगितलं बाबा ह्या तर घरी ओ काकू ए मूड द्या तुला काय मी काकू दिसते वय हा पदर घेतला म्हणजे काय काकू झाली वय अहो बरं वहिनी हा बोल तुम्ही ह्याच गावचं आहे का काय अहो तुम्ही ह्याच गावचं आहे का ह्यात तू आहे का ह्या गावात नवीन अहो मला तुमच्या सगळं बोलायला टायमिंग नाही तुम्हाला माहिती आहे बरं का बोल काय काम आहे अहो ती माझा मित्र त्याची राव बायको मरली राव काय सांगतोय मग काय कुठला मित्र हाय इथं मग ती पित पण ती बायको आहे का नाही त्याची 1 नंबरची चिटकी नाही बघा अहो एवढं छेळलंय माझ्या मित्राला राव अरे पण तिनं तुझं नाव तरी सांग बा ना त्या मित्राचं मित्राचं नाव सांगून तुम्हाला काय फायदा आहे तुम्हाला फक्त एक काम करा काय काम करायचं आता अहो काय झालं माहिती आहे का मी अख्ख्या गावात हिंडलो पण आपलं गाव आहे का नाही लय नाचक आहे गाव हे राव एक बाय राव याय नाही अहो तिथं वारं घालाय असं रडाय बाय पाहिजे तुम्ही काय करा तुम्ही चला ह्याच गावचं आहे ना तुम्ही पण काय तिथं जाऊन काय करू मी अहो तिथं ते रडू लागा की राव ते आमच्या मित्राची बायको मरली राव कुठला मित्र ती तरी सांगा मला मग अहो मित्र आहे तुम्हाला काय करायचंय नाव सांगा बरं मला अहो, मित्राचं आमचा मित्र समजू नाही का हा. त्याची बायको मरली या हा अहो ऐका माझं जरा तुम्ही तुम्ही ऐका. ऐकून घ्या हो का मी काय म्हणतोय ऐका हो का मला बोलायला टायमिंग नाही अहो 1 नंबरचं छिळलंय त्या मित्राला हा आणि असली बाय आहे माझं का तुम्ही नाही ऐकून घेणार आहे का तुम्ही थोडं? राव वहिनी ऐका असली बाय कोणाच्या सुद्धा नशिबात भेटू नाही ती हा? अहो अहो, माझं ऐका थोडं तुम्ही तिला आहे का नाही स्वर्गात सुद्धा नाही ती 100% नरकात जाणार आहे तुम्ही माझं फक्त तुम्ही काय करा ऐकून घेताय का तुम्ही काय करा तुम्ही तिथं वारं घालाय जावा आणि तुम्हाला 500 रुपये देईन मी त्या संजयची बायको मिली काय हो तर वारं घालायचंय काय? आणि तुम्हाला सांगतो मेली ती एका कोणी सांगितलं तुम्हाला अहो ती मेली ना या काही बरं झालंय ही उद्या कोणत्या 10व्याचा कार्यक्रम झाला का नाही 4 दिवसात त्याला नवी बायको करून देणार मी
4 दिवसात. अहो बायांचे काय कमी वय तवा तुम्ही फक्त वारं घाला येताय का नाही सांगा. कुणी सांगितलं त्याची वहिनी बायको तुम्हाला मेली? काय होतंय? मला सांगा, मला काय नाही होत, माझं ऐकून घ्या. त्याला ते कुणी सांगितलं तुम्हाला त्याची बायको मेली? अहो सांगाय कशाला कोणाला पाहिजे तवा. मग? अहो मी जर ह्या गावात राहत नसलो का नाही, अहो संत भाऊसान माझा 6 महिन्यातनं एकदा फोन होतो होय. आणि तो राव सारखा गिरावारा त्या बायकोचा गात असतो. अहो ती बायको बिराव एवढी दळबद्री आहे, लय राव चांगलं. सारखी निघून जाते माहेराला. लय चांगला संजू भाऊ तुमचा मित्र ना. अहो पण त्या बी बायला कळाय पाहिजेत राव, म्हणजे माझी वहिनीच लागते. पण राव कुशल राव 4-4 दिवस जातं का कोण माहेराला निघून? हा त्याची दारूची बाटली फोड. अहो तो माणूस आहे का ते काय जनावर बिनावर आहे होय? तुमच्या मित्राने एवढं सांगितलं का तुम्हाला? अहो वहिनी अजून लय सांगासारखं आहे. तुम्ही काय करा, मोकळ्या वेळात माझी गाडी थांबा घ्या. थांबा थांबा, मला एवढं सांगा, त्या तुमच्या संजू मित्राने एवढं गुण गायलं का बायकोचं? अहो लय गुण नाही, ती बायको किती दळबद्री आहे ना ती सांगत असतो मला नेहमी. हा राव बिचारा सकाळी रडत होतं राव, दारूची बाटली सोटाना त्याला बायको मेल्यामुळं. हा होय का? तुम्ही काय करा, वारं घाला या, आणि वारं घालायला का नाही 500 रुपये तुम्हाला देतो. हो, हा? संजयची बायको मिली, वारं घालायचंय. चालतंय, तुम्ही व्हा पुढं, मी आलीच. वारं घाला. वारं घालती, हा सगळं सगळं करते, फक्त पैसे तयार ठेवा तुम्ही. व्हायला वहिनी अख्ख्या गावात आहे का नाही तुम्हीच गुणवान माणूस पिवान दिसला राव. हा, बरं जाऊ का मी? सगळ्याच वारं घालते मी, आलेच. जाऊ पुढं, पैसेच तयार ठेवा फक्त आता. चला पटापटा. पाहू आता काय उठावताय? या गेलंय माहित नाही मी उठावताय. हा गेलंय. हो, ग बसा, रडवायच. तू रडकी उलस तू कर की रडायचं चालू. काय माझा बाप आहे व्हय? माझा बाप असतो तर मग असं ओरडा पिटून पिटून मी रडले असते. अगं तुम्ही पण रडा, तुमचा बाप मला रडायची येत नाही की मी आता कसं रडू मग? आहे. हो, रडा येई ना. मग? बाप आहे की जन्म दिलेला आणि रडा येई नाही. आता मी कवा रडलोच नाही आणि मला माझ्या बापाने रडवलं बी नाही. हो, बरं झालं गेलं ते, एका टायमिंगचा स्वयंपाक तरी वाचला. हा वाचला तुझा स्वयंपाक. वाचलं तर काय, अगं माझा बाप होता ती. अजून बी बापच आहे म्हणून रडा म्हणते. अगं रडा. जगाच्या लाज काज मैरे उलस रडी की तू. मी नाही रडायची, मला एकतरी येतोय घाम उन्हामुळे लय. तुमचं तुम्ही रडा. अगं माणसं नाव ठेवत्यान गावातली. तुम्ही रडा मग लोक आहे तुम्ही त्यांचा, तुम्ही रडा. आता मला रडायची येत नाही, मी कसं रडू? अहो माणसं तुम्हालाच ना. काय रे भानगड? आता हे काय झालंय? गणप्या हा आपा बोला की. उठा 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 काय रे सुंदर उठा. जित काय रे आम्हाला तर कळलं तुम्ही मेलाय म्हणून. हा आता काय माझ्या मरणाची वाट बघताय का काय तुम्ही? आता मग होय, काय होय, किती जगताय? हा? नाही आपा. मग का म्हणली माझ्या उशाला बसलाय तुम्ही दोडवणी? आपल्याला कळलं का नाही मेलाय म्हातार म्हणून? हा आम्हाला आता समजलं. लका मेलोय का पार ही आवाज ती देव बी कटाळलाय तुम्हाला मराय, तुम्हाला नेहला का बरं का कसं कटाळा. मग काय आता मेलेला माणूस जिथं केलंय म्हणलं कसं काय? गणप्यात आता नाही आपा. थांब गणप्या. हो रे शिरपा, हा ते मडकं आणलं का नाही? सगळी सोय केली की म्या. हा आणि तुला ते लाकडाचं म्हणलेलं. अहो बाळाना, तुम्ही मला सकाळी आपली गाठ पडलेली का घरी सरपण घेऊन चाललेलो, परत ती एक बैलगाडी मसून वाट्यात टाकलं आणि दुसरी पण नेऊन टाकली. वहिनीची राग झाली पाहिजे. हा त्यालाच महत्व आहे आज. आयला वहिनीला कसलं यश नव्हतं, मिस्त्रीचं नव्हतं, तांबाखूचं नव्हतं. वहिनी लय देवासारखी वहिनी होती. वहिनी मध्ये देवासारखी होती, पण संजूभाऊ पेत होता का नाही दारू? आयला मग ती गेला असं तरी बरं झालं असतं ना. आपण वान नाही गुण लागत नाही वय. अयो, त्याच्यामुळे झाली असेल तिची लेकरं खराब. बाळाचं कसं व्हायचं वहिनीचं आता? 4 दिवसात नवी बायको करू चल. बाळाना माझं 1 मिनिट ऐकून घ्या ना. अरे पण शिरप्या संजूभाऊने तर वहिनी नसन मारली. अहो मला बी तसाच शक येतोय बाबा. अरे वहिनी मिली तिच्या कर्माने, तुम्ही चालला संजूभाऊ हायत असला मारायला लागला ना आता गुरावाने मारतो गुरावाने. हो. नाही वहिनीचा कार्यक्रम करायचा आहे का तुम्ही इथं का पाहता? चला की जाणार ना भाई जरा. चला चला ना. आणि मी बाळू तो कसा दारू पितो संजूभाऊ? लका शोक सागरात बुडायला माणूस आहे ती. लका बायको मेल्यावर काय ते हसन का? बघ ना लका एवढं दुःख झालेलं का काय लका वहिनी खरंच लय चांगली होती. बरं जाऊ दे, नको रडू लागा तू. वहिनी चला पटपट. चांगली होती ए, बिचारी. ए, रडायचं बंद कर. आणि हे सगळं क्रेडिट माझं या, सगळं मी मोर होऊन करतोय काय. हा, आणि चालतंय, कोणी जर चालतंय. क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला का नाही, नाही, नरकातच पाय घाल. तुमचं नाव नाही खाली जाऊन देणार. शिरपा ते दोघांना म्हणलं होतं बाबा सांगायला. सांगितलं की गणप्याला आणि मयुरीला बोलवून घेतलंय म्या. येतीलच आता लगेच येतील. बरोबर. अरे हे गेला असतं तर बरं झालं असतं लागा. पिढा गेली असती तर बरं झालं असते. बरं का
बाळासाहेब मी आहे ना 4 दिवस वाट बघणार आहे. 4 दिवसात आहे ना दुसरी बायको करून टाकणार. असं तर भाऊ तसं नसतं. सगळे विधी ही तयार होऊन द्यावं लागतं, सगळं पार पाडावं लागतं. आणि मग मी आहे ना हे फकड्या स्वतः तुझं लग्न लावून देणार आहे. काय नाही विधी बिधी काय नाही. 4 दिवसात मला दुसरी बायको करायची. संजू भाऊ तुम्ही येडापिडा झालाय करावं. गेलेलं माणूस माघार येतं का? वहिनी सोन्यासारखी चांगली होती, आता कसं व्हायचं लेकरा बाळाचं आप्पाचं. आयो वहिनीची मैत्रीण आली आहे. घेऊन जातो मी त्यांना. वहिनी बरं झालं तुम्ही टायमिंग मध्ये आला राव. हो आली की काय रडायचं ना? हा वय एक सुद्धा राव बाई येणार राव रडाय. पण आता वहिनी तुमचं थोडं काम वाढलंय बरं का आता. काय झालं? आता तुम्हाला रडायचंय का नाही? हा. रडण्याबरोबर तुम्हाला आता डोकं ब्यापटायचं आणि छाती बिबडवून घ्यायची आहे. अहो सगळं करते पण मला त्या मेलेल्या बायाचा नवरा कुठे आहे? त्याला काय करायचं तुम्हाला त्याचं? अहो त्याच्या जरा गळ्यात पडून सांत्वन करते ना, रडती ना जरा. अहो, त्याच्या गळ्यात पडून नका रडू, तुम्ही माझ्या गळ्यात पडून रडा. काय मुडदे तुला कळतं काय बोलतोय ती? म्हणजे ती राव तुझी बायको मेली का त्याची बायको मेली? अहो, त्याची बायको मिली पण ती प्याताड माणूस आहे. उगा अजून काही झालं म्हणजे हा, बघाच की आता किती सोय करते ती तुमच्याकडे करते, रडते पडते, सगळी सोय करते. बायको मेली, रडायचंय, वारं घालायचंय वारं. वहिनी अहो तुम्हाला रडाय आणलंय का संजय भाऊला बोलाय आणलंय? ओ तुम्ही का बसा आता. मला ह्या माणसाचं साधन करू द्या, तुमचं तर करणारच आहे मी. अरे अहो, ऐक पण ना. तुम्हाला रडाय आणलंय का सांत्वन कराय आणलंय? अहो रडती ना, थांबा की आधी ह्या माणसाचं सांत्वन करू द्या, ह्यांची बायको मेली ना. अरे ऐक ना. अरे तू माहेर गेला आणि 2-2 दिवस तिकडेच राहते. सकाळी गेले आणि लगेच कसं काय माघारी आली? हा? बघा वहिनी म्हणून म्हणत होतो संजय भाऊला बोल नका. तुमच्या स्वतः तो बायको बघायला लागला आता. हो. डिप्रेशन मध्ये गेलाय तो. डिप्रेशन, लय डिप्रेशन आलंय. आत्ता उतरावते डिप्रेशन. अरे तुझ्यामुळं माझं लग्न मोडलं ना लग्न 2 दिवसात. बिनला जेवणी बोलताय अजून. वहिनी राव तिथं बॉडी पडली राव तिथं जाऊन रडायचं. तुम्हाला कळतं का काय? बायकोय मी, बायको बायको बायकोय मी. तुमचं मी सांत्वन करते, थांबा जरा. आधी मला ह्या माणसाकडे बघू द्या. अहो त्यांची बायको तिथे गेली आणि तुम्ही काय वहिनी मिरगी आल्यागत करायला लागलाय. नवऱ्या सांग की कोण आहे मी ती? अरे राणी माझी बायको. ही? हा संजय भाऊ हा. मी जातो, मला अरे सरपंचाने बोलावलंय. नाही नाही थांबा चालेल, की, थांबा तुम्ही तर थांबा. मग आधी ह्याच्याकडे बघतील मग तुमच्याकडे बघतील. साऱ्या गावात दौंडी केली ना बायको मेली म्हणून. वहिनी हा? माझी काय सुद्धा चुकी नाही. रडाय माणसं गोळा केल्यात असं तुम्ही आहे. ना. संजय भाऊ, हा. सरपंचाने तुम्हाला बोलावलंय. थांबायला सांगते आम्ही. ऐक ना. अरे आले तर कल्ला करू नको. त्याला करू नको साऱ्या गावात पर आता मसना तिकडे लाकडं नेऊन ठेवली की माझी. माझा दोस्त आहे, दोस्त आहे, त्याला एक शब्द बोलायचं नाही काय. एक शब्द बोलत नाही. गावात लावली की दौंडी द्यायला तेवढी. 17 जाती निघून मग त्याने माझ्यासाठी बायको आणली होती दुसरी. कुठे आहे बायको? 2 दिवसांनी. कोणची सक्तीवी राहते तुमच्यापाशी मी म्हणून तर आणली. हा असल्या बेवड्या सगळं बाटल्या बघ घेऊन बसणारा सगळं. अरे बायको मारतो अजून. हा आणि मित्राला बोलायचं नाही. गेला ना तो पण पळून. बघतेच मी आज एकाकडे कोण कोण होती इथं ना तेवढी मी बघतेच एकाकडे. एकाला बी सोडत नसत्यात. माझ्या मेलेल्याची वाट बघत बसले तो माझं बडं यायची. बरं. जावं का नाही मारायला 2 दिवस? चला आता घरी जाऊ. घरी जाऊ. इथंच बस की पेत बास्केट. बस की आता. चला कोणा ते मयुरी भाऊजी कोणा त्यांच्याकडे बी बघते आता. हा, चल आणि म्हातार कुठे बाप तुमचा? असेल घरी असेल. चला. काय लक्ष द्या येत नव्हतं वय त्यांना? अरे कामधंदा असतात का नसतात माणसाला थोडी? चला की मग आता हेच कालाव करते. इथंच कालवा करते. उठा ए, उठा लवकर होय तर ना. पिशवी कोणाची? पिशवी कोणाची? माझी पिशवी. हा येते का उठाय तरी? येतय का? पडा चला. चला नीट. ए मैरे तू काय लावलंय ही असलं? काय लावलंय? अगं घरी काय चाललाय गोंधळ तिथं सगळा? काय चाललंय गोंधळ तुमच्या घरी? मग काय तर तुमचं मेल्याला म्हातारं जिथं झालं मग ही काय तर माहिती आहे ना तुला म्हातार हा, मेलेलं. मग? आता वहिनी मेलेली चर्चा सगळ्या गावात चालली. अख्खं तुमची गाव डोकी जमलंय तिथं. फिरल्यात. एक तर त्या जगतापाच्या घरातली डोकी फिरल्यात, सगळ्यांची फिरल्यात. आमची डोकी फिरल्यात आणि तुझं नाही डोकं फिरत. माझं डोकं चांगलंच आहे. अख्खं गाव कळलं? तिथं बसलंय रडत हळहळ करतंय. हळहळ इकडे करतंय. रानातल्या घरी निघाली वय बोंबलत मी वर काम रानातल्याच करून. घरी जाणार आहे, जाऊन वर- ऐक ना घरी चल घरी. मला घरी यायचं नाही. घरी तुमच्या काय आहे सांगा?
ते भाव पिऊन पडलेला असतो कुठेतरी बर हा त्याच्या नावाने ती बहीण बोंबलत असती हा. आणि तुमचा म्हातारा ते मेलेलं काटे घेऊन माझ्या माग लागते खुशाल. मग लागू दे की माझा बाप आहे ती तुझा आणि मग सासरा आहे मग माझ्या बापानं तुम्हाला मारलं तर चालेल का? तुमच्या माग काटे घेऊन लागलं तर चालेल का माझ्या बापानं? म्हणजे आपली तसलं शानपणा सांगू नका मला तुमच्या बापाचा. तू काय तसलं सांग नको ऐक त्या भाऊची एक तारा वहिनीची एक तारा आप्पाची एक तारा आणि तुझी एक तारा माझी त्यात तारा तुमच्या चांगलीच आहे. सगळ्याच्या मध्ये काय झालंय माझं मरण झालं माझी तारा चांगलीच आहे कळलं ना? हा. मला तसलं सांगू आता नका तू तुम्ही. गपची इकडे चालू का घरी? मला कुठं घरी यायचं नाही तुमचं तुम्ही घरी जावा तिकडे काय गोंधळ घालायचा तिकडे घाला तिघ चौघ तरी. तू मी घरी माझ्या चल घरातल्या पहिलं. रानातल्या घरी जाणार आहे तिकडे रानातल्या जाणार घरी आहे. जायची काय गरज नाही तू इकडे चल तुम्हाला कळतं का? मला कळतं म्हणूनच तुला इकडे न्यायला आलोय मी सोडा नाही नाही सोडित चल घरी मला घरी यायचं नाही तुमच्या. गपचिप चल उभं तुला कळतं ना मला का फोन आला का? हॅलो अरे बोल शिरपा काय अरे कोण मेलं काय लगा संजू मेला काय लगा 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 शिरपा लगा लगा संजू आता काय रे करायचं खरं म्हणतो शिरपा काय तुझा लगा आवाज आहे ना अजिबात नीट थांबा आलो 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 म्हणलं की आलो मी आलो आलो बाबा आलो गणपा हा बोला सरपंच तरी मी सांगत होतो तुला का दारू नको प्यायला ऐकलं नाही माणसाने तो तरी समजून सांगायचं नाही की समजून गेला ना काय अख्खं गावच आमच्या घराण्यावर टपलंय बघा सरपंच नाही आता शिरपाला फोन आलता समजून गेला म्हणून आता काय मला तर डोक्याला हात मला लावायचा. सांगितलं की आज तुझा आप्पा मेला परत त्या संजूभाऊच्या मित्रांनी सांगितलं की तुझी बायको मेली आता तुम्हाला शिरपेने अजून सांगितलंय की काय संजू मेला आता आमच्या घराण्यात फक्त आम्ही दोघंच जिवंत आहेत सगळे मेले आमचं घर सगळं झोपलंय सगळ्याला आग्नी द्यायला एकदाच या तुम्ही आता. तुम्ही लगा इतकं हसून बोलताय आणि तुमचं सगळं मिली म्हणते ती अहो सगळीच जिवंत आहे कोण नाही मेलं आमच्या घरातलं असं का करते लगा लगा काय ते गावाचं मलाच कळा ना काय खरं झालंय खोटं ते. काय बघसाल का नाही का लगेच तुम्ही पण माणसाल. अहो शिरपाचा फोन आला तर मी कशाला काय म्हणतोय लगा समजू एवढा बघसाल जेवण का नाही घरी जाऊन बघसाल का नाही आमच्या. नाही जातो घरी जायचं नाही पण मला एक कळा ना सगळीच मिली असं कसं काय म्हणते ती सगळं खोटं आहे सगळी जिवंत आहेत होय आनंदाची गोष्ट आहे रे दुःख कसं जायचं हो तुम्हाला माहिती किती आनंद झालाय ते आमच्या घरातली जिवंत बघून. हो का तुम्ही काय नाराज होऊ नका अहो, जी फोन आला ती बोलतोय आम्ही मनाने बोलतोय का कोण तो काय बोल नको सरपंचाला ते बरोबर बोलतात तुमची त्यांना- मंडळी आहे ना हा भारी काम आहे गाड्या का आता आमचा काय दोष आहे का याच्यात नाही नाही हा त्यांना मग जे- डायरेक्टच खरं खोटं बघायच्या आधी पटापटा माणसं मारताय आमची सगळं अख्खं गाव आमच्या घरावर टपलंय मारायला. अहो तुमच्या लक्षात येत नाही शिरपाचा फोन आला मला काय त्यांनी कोण मेलंय म्हणून सांगितलंय तर शिरपाकडे बघू आपण हा हा, बघा. बरं येतो मी येतो तुम्ही ना काळजी करू आपा काय सांगू ह्या माणसाने गावात किती वैताग करून ठेवलाय अख्खं गाव गोळा करून बायको मिली म्हणून रडत बसलंय. होय हा इचरा की ऐक जास्त बोलायचं नाही काय मी कोणाला बोललोच नाही माझी बायको मिळली म्हणून उगाच काय तरी उगाच बोलायचं गाव नाही. रडत होतं का मग. संजय का बाद झाले की का आता हा अरे किती प्यायची असतील का सोन्यासारखी बायकोला का आणि कुशाल मिली म्हणून गावात सगळ्या ही करून टाकले. भाऊजी तुम्हाला पटतंय का तुम्ही सांगा. वहिनी मला तर शिरप्याने काय सांगितलं काय आता आप्पा मेल्यात म्हणून सांगितलं शिरप्याने देवा काय तो आपला शिरप्या हा अरे चपटायचं नव्हतं होय त्याला अरे आता चापटायचा नाही काय तुम्ही बायको मिली म्हणून उठावलं आणि त्यांनी बाप मेला म्हणून उठावलं. ही काठी आता आणि त्याचं तोंड जास्त बोलायचं नाही मी कोणाला बोललो नाही बायको मिळली म्हणून काय आला का नको का संजय वाय सुधरायचं बघला का संजय. ऐक ना माझ्या पोटात लय आग पडली आता उठा उठा तू जा झोप व्हायचा आराम करवायच तुला वहिनी. झाली जास्त. तुम्ही उठा आणि भाऊला काहीतरी खायला द्या हा असं कर जा हा. जाऊ जा त्याला खायला घाल. दिवस कुठं काय माहिती सगळं करा, का म्हणून अर्धा मानी झाला का उभा राहायला तरी आप्पा एवढा मी काय करतो आता तू बरं हो, ऐक हा मला त्या शिरप्याची गाठ घालून दी हम्म. बर का बर त्याला जर नाही एका दोपाटीत पाडला हम्म.
तर नावचा आपा नाव नाही, सांगणार मला नाही सुद्धा आता. लय राग आलाय त्या शिरप्याचा अरे असलं कुठं उठावते तोयला का का म्हातारं माझं चांगलं ताईट आहे म्हातारं आणि ह्याने काय म्हणून उगाच उगा असं सांगितलंय. हा म्हणूनच त्याच्याकडे आता हा. मला त्याची गाठ घालून ती हा हा मग बघू काय असेल ती बर, बर, तुला बी कळेल की खरंच काय आपला बाप आहे ती त्याला दाखवून दे बर 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 चल मी मला काय करतो हा. ती मयुरी बाजारात गेली मगाशी बर मग तिला बघून आणतो मी. बर ये बरं बघून हा? तिला घेऊन ये हा. मला घालवून ये तेवढा बर बर चल बाबा हळूच उठा. धर मला वाईज बाबा हा. अरे काय चालणं होत आहे का मला तरीला का काय पण म्हातारपणी आहे का ना डोक्याला तुमच्या सारखं तरच. तीच की आणि चल वाईज